नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. आज एक ऐतिहासिक निर्णय मोदींच्या कॅबिनेटने घेतला. केंद्र सरकारच्या कॅबिनेटने घेतलेला, मंत्रिमंडळाने घेतलेला तो निर्णय अश्विनी वैष्णवनी देशासमोर ठेवला. आता लवकरच भारतात जातीगत जनगणना होणार आहे. जनगणना ड्यू होती. वन नेशन वन इलेक्शन, एक राष्ट्र एक निवडणूक, हे जर लागू करायचं असलं तर त्याला जनसंख्याचा आकडा लेटेस्ट पाहिजे. त्या डाटावरच पुढे परिसीमन होईल आणि मग वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीत विचार करू शकतो. पण एकाएकी का? आणि मुख्यतः मंत्रिमंडळाचे निर्णय नभो आणि मंत्री लोकांसमोर सादर करतात. अश्विनी वैष्णव जेव्हा या निर्णयाबद्दल बोलत होते तेव्हा त्यांनी पहिले काँग्रेसनी 1947 पासून आजपर्यंत का लागू नाही केलं याच्यावर तोंडसुख घेतलं. आणि मग आता आम्ही फार मोठं एक धोरणिक बदल केलाय आणि जातीगत जनगणना, जातीनिहाय जनगणना आता आम्ही करणार आहोत. आता तसं पाहिलं, विश्लेषण करायला गेलं तर हे मजबुरी का सौदा आहे. खुशी खुशीने घेतलेले निर्णय नव्हे. कारण अगदी काल परवापर्यंत जातीनिहाय जनगणनेसाठी राहुल गांधी लगातार बोलत होते आणि भाजपाचे नेता लगातार राहुल गांधीचं तोंडसुख घेत होते. सर्वात पहिले जातीगत जनगणनेचा प्रयोग बिहारमध्ये केला आणि तो इंडिया गठबंधन, त्यावेळेला इंडिया नव्हतं, त्यावेळेला युपीए होतं, त्या गठबंधननी केला. त्यात नितीश कुमारची जनता दल युनायटेड, लालू यादवची आरजेडी, काँग्रेस, वामपंथी दल, डाव्या विचारसरणीची, सगळ्या मिळून घेतलेला तो निर्णय होता. पण जेव्हा त्यांनी ते जनगणना सुरू केली तेव्हा सर्वात पहिले की तुम्ही जनगणना करू शकत नाही राज्य, म्हणून त्यांनी त्याला सर्वेचं नाव दिलं. त्यानंतर सुप्रीम कोर्टमध्ये भाजपाचे तट्टू कितीतरी फिरत होते. जवळजवळ 1 वर्ष सुप्रीम कोर्टमध्ये बिहारचं सरकार लढाई लढत होतं. शेवटी सुप्रीम कोर्टमधनं सुद्धा जिंकल्यावर त्यांनी मग तो सर्वे केला, म्हणजे जनगणना केली आणि त्याचे सगळे आकडे समोर आले. ते डोळे उघडवणारे होते. कारण कुठलीही सरकारी योजना जेव्हा सरकार तयार करतं तर ती जनतेसाठी असते. जनता किती हेच जर माहित नसलं तर मग तुमच्या या सगळ्या योजना फ्लॉप होतात. 2011 नंतर जनगणना झालीच नाही आणि जी झाली त्याचे आकडे दिले नाही. त्यामुळे 2011च्या आकड्याच्या अनुषंगाने आपण लगातार सगळ्या बजेट पासून सगळ्या गोष्टी 2025चं बजेट पर्यंत आपण त्याच्याच आकड्याच्या भरोश्यावर काम करत होतो. म्हणजे किती मूर्खपणा होता. 2014 पासून तर नरेंद्र मोदीचं सरकार आहे. पण जेव्हा जातीगत जनगणना झाली ते किती वाईट आहे हे सांगण्यासाठी एका निवडणुकीच्या भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले की बिहारमध्ये जातीयगत जनगणना करून या लोकांनी फार मोठं पाप केलं, कारण ते समाजाला जातीमध्ये वाटतायत. पण काँग्रेस जातीनिहाय जनगणनेसाठी लगातार प्रयत्न. कर्नाटकमध्ये सरकार आलं तिथे झालं, तेलंगणामध्ये सरकार आलं तिथे झालं. कारण ओबीसी म्हणतो आपण किंवा बॅकवर्ड म्हणतो, शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब, यात सुद्धा इतक्या पोट जाती आहेत की शेड्यूल कास्टचं पूर्ण रिझर्वेशन त्यातल्या विभिन्न 50 जाती 100 जाती ज्या असतील त्यातल्या 1-2 जाती घेतात. आर्थिक सर्वे सुद्धा त्यावेळेला केला बिहार आणि मग योजनाला प्रारूप दिलं.
तर त्यावेळेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत युपीए सरकारला शिव्या घालणारे हे भाजपाचे, त्याला कार्टूनच म्हणायला पाहिजे. आता निर्लज्जपणाने टीव्ही चॅनलमध्ये तुम्हाला डिफेंड करताना दिसतील की जातीगत जनगणना किती जरुरी आहे. नरेंद्र मोदी हे दलितांचे, ओबीसीचे, वनवाशांचे, ट्रायबल्सचे कैवारी आहेत. त्यांच्याचमुळे हा ऐतिहासिक निर्णय लागू करण्यात आला. पण जेव्हा जेव्हा राहुल गांधींनी जातीगत जनगणना केली तेव्हा तेव्हा त्यांना अक्षरशः कमरे खालच्या शिव्या ऐकायला लागल्या. ते जेव्हा आंबेडकर साहेबांना कोट करून पॉलिटिकल इक्वॅलिटी, सोशल अँड इकॉनॉमिकल इक्वॅलिटीची गोष्टी करत होते आणि जातीगत जनगणना आमचा प्रण आहे, आम्ही करणारच, हे जेव्हा ते बोलले तेव्हा एक लोकसभेचा मेंबर हिमाचलचा, तो म्हणाला कि जिनको अपनी जाति पता नहीं है वो जातीगत जनगणना करते. अनुराग ठाकूरनी असं म्हटल्यावर राहुल गांधी उभे राहिले. ते म्हणाले जेव्हा जेव्हा या देशात कोणी मागासलेल्यांचा आवाज बनतो त्याला शिव्याच खावं लागतात आणि मी शिवी खायला तयार आहे. अजून मला शिव्या द्या. कारण जिसको अपनी जाती पता नहीं, मतलब जाती आपल्याला आपल्या वडिलांकडनं मिळतं. पितृमुखी समाज आहे. वडिलांची जात आपल्याला लागू होते. म्हणजे ज्याला वडिलांचंच माहित नाही कोण याचे वडील आहे, म्हणजे किती घाणेरडी शिवी झाली. पण या स्तरावर येऊन यांनी या जातीयगत जनगणनेचा विरोध केला. पण मजबुरीमध्ये का होईना, त्रासामध्ये का होईना, त्रासून का होईना, कुठल्या दुसऱ्या ठिकाणचा फोकस इकडे करायसाठी का होईना, जातीय गट जनगणनाचा निर्णय घेतला. तो लागू व्हावा ही अपेक्षा. कारण याचे पण हाल महिला आरक्षण बिलासारखे नको व्हायला. कारण महिला आरक्षण बिल हे मागच्या वर्षी पास झालं. 33% महिलांना रिझर्वेशन पार्लमेंटमध्ये. पण कधी देणार हे देवही सांगू शकत नाही. नोटबंदीमुळे काय झालं पुढे, कशासाठी नोटबंदी केली आणि त्याचे परिणाम काय झाले हे अजूनही सरकार सांगायला तयार नाही. जीएसटीचं सरळीकरण अजून झालेलं नाही. 370-35A मुळे काय होणार होतं त्याचा रिपोर्ट सरकार देत नाही. जे सरकार सीएजी रिपोर्टच मंत्रालयाचे सुकडत त्यांनी आता 4-5 पर्यंत आणलेत, म्हणजे कमी केलेत. आकडा जास्ती असू शकतो. जे सरकार प्रत्येक गोष्ट लपवतं त्या सरकारकडनं हे अपेक्षित जरूर ठेवायला पाहिजे की जातीगत जनगणनाची तुम्ही घोषणा केली, करणार कधी? उद्या जर ती झाली तर त्याचा डाटा पब्लिक करणार की नाही करणार? नाही तर फक्त म्हणाल की आम्ही जातीगत वाला जो एरिया आहे तो आम्ही कॉन्फिडेन्शियल ठेवला, फक्त आम्ही स्त्री पुरुष किती आहेत त्याच्यावरच आम्ही आता तुम्हाला आकडा सांगणार, असंही होऊ शकतं. कारण जोपर्यंत जातीगत जनगणनाचे सगळे आकडे देशासमोर येत नाही आणि नीती निर्धारणासाठी त्या आकड्याचा उपयोग होत नाही, तोपर्यंत जातीगत जनगणना हा एक जोक होऊन राहील. पाहू आता लोक पहलगाम विसरतील. पाकिस्तानला जे आपल्याला शिकवायचं होतं, सबक सिखाना है, ईट का जवाब पत्थर से देंगे, या सगळ्या गोष्टी आपण विसरू. कारण आपल्याला शॉर्ट मेमरी असते. आणि आता आज संध्याकाळपासून सगळीकडे एकच उदो जातीगत जनगणना का ऐतिहासिक निर्णय, जातीगत जनगणना का ऐतिहासिक निर्णय. काल जोपर्यंत या जातीगत जनगणनेला शिव्या देत होते, आता ते मोठ्या उत्साहानं ते किती चांगलं आहे हे सांगायचा प्रयत्न करेल. हे जनतेला इतकं मूर्ख समजतात आणि आपण मूर्खासारखं ऐकतो, हा फार मोठा प्रश्न आहे. आज राष्ट्र महाराष्ट्रामध्ये इतकंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.